इकडे पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे। रात्रीपासून पावसाचा जोर पुणे भागामध्ये वाढलेला आणि पुढील 3 दिवस पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पंजाब डक हवामान अंदाज अपडेट आली समोर। थांबा शेतकरी बांधवांनो, हवामान खाता आणि पंजाब डक साहेबांच्या पुढच्या 12 तासासाठी अत्यंत गंभीर इशारा देण्यात आलाय। मुंबईकडून काळेपट्टे ढग पुढे सरकू लागले आहे। यामध्ये वादळी वाऱ्याचा समावेश असल्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, ढगफुटी होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे। प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा राज्यात सर्व शेतकरी बांधवांना दिला आहे। त्यामुळे आज, उद्या आणि परवा या 3 राज्यांमध्ये म्हणजे पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे आणि धोक्याचे असल्याचे सांगण्यात आलेले आहे। अनेक भागामध्ये ढगफुटीचा इशारा देण्यात आला असून भागात वादळी वाऱ्यासह जबरदस्त फटका बसण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे। आता उरले फक्त काही तास महाराष्ट्रावर सर्वात मोठे संकट येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले। आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन असल्याचे हात जोडून सर्वांना सावध राहण्याचा आणि घरी राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान विभागाचा तातडीचा इशारा महाराष्ट्राच्या अनेक भागात देण्यात आला आहे। पुढच्या काही तासात वादळी वारा आणि ढगफुटीचा जबरदस्त फटका बसणार आहे। यामागे 72 तासाच्या महाराष्ट्रासाठी प्रचंड धोक्याचे असून हवामान खात्याने गेल्या 22 वर्षात कधीही पाहायला मिळाले नाही मित्रांनो। त्यामुळे या बातमीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण बंगालच्या उपसागरात एक भयानक हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने सांगण्यात आले आहे। तिथे इतका कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे की महाराष्ट्रातील तब्बल 15 महत्त्वाच्या जिल्ह्यात आता हाहाकार माजणार आहे। ही भीतीदायक बातमी राज्याच्या प्रसिद्ध पुणे वेधशाळेने जाहीर केली असून भारतीय हवामान खाते, अमेरिकेचे हवामान खाते अशा 3-4 वेगवेगळ्या हवामान खात्यांनी आणि तज्ज्ञांनी हा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे हा अंदाज खोटा ठरणार नाही याकडे अजिबात कानाडोळा करू नका। एक भला मोठा काळाकुट्ट ढगांचा समूह महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागला आहे। त्यामुळे 15 जिल्ह्यात अक्षरशः जलप्रलय येण्याची शक्यता थोड्याच वेळात वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि राज्यातील जनतेसाठी, विशेषतः शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी संकटकालीन जिल्ह्याची यादी जाहीर केली असल्याने या बातमीला गांभीर्याने घेण्याची फार मोठी गरज आहे। कारण काल आणि परवा म्हणजेच की गेल्या 2-3 दिवसात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। कुठे जोरदार गारपीट झाली, कुठे विजांचा कडकडाट, आकाश हादरून गेलं। पंढरपूर, सोलापूर भागात इतकी भयानक वीज कोसळली की लोकांचे अतोनात नुकसान झालेले पाहायला मिळाले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा तर फक्त ट्रेलर होता। खरी सुरुवात आज थोड्याच वेळात होणार आहे। उद्या, परवा आणि म्हणजेच पुढच्या 72 तासात जबरदस्त डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला। अनेक भागात महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस थोड्याच वेळात सुरू होऊन आज पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यात हाहाकार माजेल। 11 जिल्ह्याचा पाऊस धुवून टाकेल। नदी नाले तुडुंब भरणार आहेत। बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले महाकाय संकट आता मोठे सक्रिय झाले असून महाराष्ट्रावर नेहमीपेक्षा 4 पट अधिक वेगाने पुढे सरकत आहे। म्हणूनच आजची बातमी गांभीर्याने घ्या, कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच हाय अलर्ट गेल्या 22 वर्षात देण्यात आलेला आहे। आता कोणत्या 15 जिल्ह्यांना मोठा तडाखा बसू शकतो हे देखील असून आता उद्या 10 जिल्ह्यात, परवा शेवटच्या टप्प्यात 11 जिल्ह्यात यादी देण्यात आलेली आहे। या यादीत हेही सांगण्यात आलेले आहे, तुमचा जिल्हा याच्या यादीत असेल तर उद्याचा आणि परवाचा हे लगेच पाहून घ्या, कारण या संकटातून वाचण्यासाठी सरकारने 5 मार्गदर्शक सूचना विशेषतः शेतकरी बांधवांना दिल्या आहेत। या 5 सूचना तंतोतंत पालन करणे, कोणतेही नुकसान नाही होणार, अन्यथा मोठ्या नुकसानीला समोर जावे लागू शकते। सध्या अतिशय धोक्याची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होत असल्यामुळे लगेचच जिल्ह्यांची यादी पुढे सांगण्यात आहे। प्रशासनाने या ठिकाणी याद्या लावल्या असून तीच अधिकृत यादी या व्हिडिओच्या माध्यमातून थेट तुमच्या मोबाईलवर पोहोचत आहे। येत्या काही तासात महाराष्ट्रातील आकाशाचा रंग पूर्णपणे काळा बदलून जाणार। हळूहळू आभाळ इतके काळे कुट्ट होईल की मनात धडकी भरेल आणि त्यानंतर विजांचा तांडव पाहायला मिळेल। त्यापाठोपाठ गारांचा पाऊस असेल आणि मनात सोसाट्याचा वारा सुटेल। असे तिहेरी संकट पुढच्या 72 तासात महाराष्ट्रावर येऊन ठेपलेला पाहायला मिळेल। त्यामुळे 72 तासात राज्यात अगदी आणीबाणीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणूनच कोणत्या जिल्ह्यात नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती असेल याची सविस्तर यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे। काल आणि परवा अशा 2 दिवसात महाराष्ट्र शासन आणि हवामान विभागाने वारंवार धोक्याचे इशारे दिले आहे।
बऱ्याच लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, म्हणून त्यांचे मोठे नुकसान झाले. पण गेल्या दिवसात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र धोक्यात गेलं. लोकांच्या घराघरात अर्ध्या ते एका तासात ढगफुटी झाल्याने पाणी शिरले, लोकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पंढरपूर, सोलापूर भागात एक अशी हृदयद्रावक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. सोलापूरमध्ये थेट एका माणसाच्या अंगावर वीज पडल्याने त्यांच्या जागीच अंत्य झाल्याची घटना समोर आली. तर पंढरपुरात एका रात्रीत तब्बल 4 वेगवेगळ्या ठिकाणी विजा कोसळल्या. याच कारणामुळे सरकारने 15 महत्त्वाच्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा आणि गांभीर्याने घेण्याचं आवाहन केले आहे. या जनतेसाठी 5 महत्त्वाच्या सूचना सांगितल्या आहेत. आता पुढील 3 दिवसात म्हणजेच की 72 तासात आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आणि धोक्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणूनच स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल 5 सूचना आता सांगणार आहोत. ज्या सूचना पाळल्या तर तुमचे संरक्षण होऊ शकते. पहिल्या टप्प्यात कोणते 15 जिल्हे आहेत, उद्या कोणते जिल्हे आहे, परवा कोणते 11 जिल्हे आहे, या जिल्ह्यांची सविस्तर यादी पहा. आजचे जिल्हे, उद्याचे जिल्हे आणि परवाचे जिल्हे सर्व माहिती पुराव्यासहित कोणत्या गावात, कोणत्या तालुक्यात, कुठे, कधी, कसा पडणार मुसळधार पावसाची शक्यता आहे, कुठे गारपीट होणार आहे, वादळी वाऱ्याचा पाऊस कुठे होणार आहे, हे सर्व सांगणार आहोत. आज काही तासात महाराष्ट्रावर निसर्गाचा मोठा प्रहार झालेले पाहायला मिळेल. सॅटेलाईटवर संपूर्ण राज्यात पसरलेला तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक महाकाय ढग तयार झाला असून यामुळे हवामान तज्ज्ञही हैराण झाले आहे. 72 तासामध्ये नेहमीसारखे ढग नसून एकाच वेळी मुसळधार पाऊस, भीषण गारपीट, तब्बल 100-200 किलोमीटर ताशी वेगाने सोसाट्याचे वादळ येत असल्याने सुपर सेल वादळ म्हणण्यात येत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील प्रचंड ओलावा आणि हिमालयाचे थंडावा एकत्र आल्यामुळे ही स्फोटक परिस्थिती पुढच्या 72 तासासाठी बनली आहे. सध्या तुरळक पाऊस आणि उकडा असला तरी याच हलक्यात घेऊ नका. हे संकट अनपेक्षित घडू शकते आणि तुम्हाला भयंकर धोक्याचा सामना करावा लागू शकतो. आता लक्षात घ्या की रस्ते पाण्याखाली जातील. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर आज ढगफुटीचा आणि परवा पावसाचा सल्ला होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच की महाराष्ट्रातील गोष्ट केली तर मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर आणि सोलापूर हे जिल्हे निवडण्यात आलेले आहे. या भागात एका तासात 200 ते 2.5 किलोमीटर पाऊस पडून घराघरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याने अधिक जिल्ह्यांची यादीही दिली आहे. उद्या आणि परवा कोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना नेमका काय इशारा देण्यात आला आहे, ही सर्व माहिती आता समजून सांगणार आहोत. आमचा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा अजिबात नाही, सावध राहण्याचा नक्की आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवा, तुमच्या गावात किंवा शहरात सध्या उकाडा आहे म्हणून हलक्यात घेऊ नका, कारण पुढच्या काही तासात अत्यंत गंभीर स्वरूपाचा पाऊस असल्याची माहिती आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय काळजी घ्यायची आहे ते सांगतो. तुमचे पीक उघड्यावर ठेवले असतील तर काढणीला आलेले पीक उघड्यावर असेल तर आत्ताच त्यावर ताडपत्री झाकून घ्या. सुरक्षित ठिकाणी हलवा. विजेचा कडकडाट सुरू असताना चुकूनही झाडाखाली उभे राहू नका. मोबाईल चार्जिंगला लावू नका, कारण वीज जाण्याची शक्यता आहे. चार्जिंग पूर्ण होऊ द्या. जीवापेक्षा मोठे या जगात काहीही नाही हे विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुणे, मुंबई, ठाणे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या 72 तासासाठी वर्तवण्यात आला. त्यानंतर साताऱ्याच्या महाबळेश्वर परिसरात आणि घाटमाथ्याच्या भागात दरडी कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे, कारण यावेळेस पाऊस साधा नसून यात गारपीट, वादळी वारा आणि जबरदस्त मुसळधार ढगफुटी हे तिन्ही असल्याचे नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना जपून राहण्याचे, घरी राहण्याचे आणि सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांना पुढील 24 तासासाठी हाय अलर्ट देण्यात आला असून घरी सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले आहे. काही भागात अतिवृष्टी होऊन कोल्हापूरमध्ये मागच्या वेळी अतिवृष्टी झाली होती हे तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर लातूर आणि बीड जिल्ह्यात ढगफुटीसारखी परिस्थिती गेल्या 4-5 दिवसापासून सुरू होती. तशाच प्रकारची गंभीर परिस्थिती आता पुन्हा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. काम असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडा. जास्तीत जास्त मित्रापर्यंत, घरपरिवारापर्यंत आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाहिला असेल शेवटपर्यंत तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.